हाय, आज फ्रेंडशिप डे होता. फ्रेंडशिप डे होऊन गेला. तुम्हा सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. बरेच जणांना फ्रेंडशिप बँड बांधले, फ्रेंडशिप डे साजरा केला. कोणाचा अर्धा हात, कोणाचा अख्खा हात भरला होता, तर कोणाच्या हातामध्ये 1-2 बँडच होते. तर म्हणायला आपले फ्रेंड्स खूप असतात, पण ॲक्च्युली आपल्या रिअल लाईफमध्ये आपले बेस्ट फ्रेंड हे 1-2च असतात. ते बेस्ट फ्रेंड कसे ओळखायचे? ते जे आपले बेस्ट फ्रेंड असतात ना, ते आपल्या नुसत्या सुखातच नाही, एक वेळेला सुखात तर आपल्या नाहीच ते सहभागी होत, पण आपण दुःखात असू किंवा आपण काही टेन्शनमध्ये असू ना, तर ते आपल्या पाठी खंबीरपणे उभे राहतात. त्यांना आपल्या चेहऱ्यावरनं, आपल्या वागण्यावरनंच आपलं काही टेन्शन असेल आपल्याला, ते त्यांना लगेच कळतं. ते कधी आपल्याला एकटं नाही सोडत. तुम्ही कुठेही कुठल्या प्रोग्रामला गेलात किंवा कुठेही तुम्ही एकत्र कुठे गेलात आणि सगळे फ्रेंड्स असतील, तर त्यावेळेला तुमचा बेस्ट फ्रेंड आहे ना, तो तुम्हाला कधीच एकटं नाही सोडत. तुम्हाला असं फील होऊ देत नाही की तुम्ही एकटे आहात. नेहमी तुमच्यासोबत राहतो आणि तुमच्या यशावर ना तो कधीच जळत नाही. मीन्स तुम्हाला सक्सेस मिळावं याची त्याला नेहमी अपेक्षा असते आणि तुमच्या सक्सेसवर तो कधीच जेलस फील नाही करत. त्याला कधीच जेलसी नसते आपल्याबद्दल आणि आपण यशस्वी व्हावं यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असतो. तुम्ही जर वाईट वागत असाल, मीन्स तुमच्याकडनं जर वाईट घडत असेल, तर तुम्ही चुकीच्या मार्गावर जात असाल, तर तो पदोपदी तुम्हाला त्याची जाणीव करून देतो की हे चुकतोयस, असं करू नकोस, असं वाग. आपल्या चुकांची जाणीव करून देऊन आपल्याला योग्य मार्गावर मीन्स नेण्याचा प्रयत्न आपला बेस्ट फ्रेंड करत असतो. आणि आपली जर कोणी आपल्या पाठी निंदा केली ना, तर त्या व्यक्तीला ते सहन नाही होत. जो आपला बेस्ट फ्रेंड असतो त्याला ते कधीच सहन नाही होत. त्याला असं नेहमी वाटत असतं की माझ्या फ्रेंडबद्दल सगळ्यांनी चांगलं बोललं पाहिजे. त्यामुळे तो नेहमी आपल्याला हे पदोपदीने सांगण्याचा प्रयत्न करतो. जे बेस्ट फ्रेंड असतात ना, त्यांच्या तुमच्याकडनं अपेक्षा काहीच नसतात. ते निरपेक्ष तुमच्या आयुष्यात तुमच्याबरोबर प्रेमाने, जीवाभावाने राहत असतात आणि निस्वार्थ भावना असते त्यांची तुमच्यासाठी. पण त्यांनाही तीच अपेक्षा असते की जसं मी वागते तसं समोरच्याही माझ्याशी चांगलं, निस्वार्थपणे, विश्वासाने राहावं. पण तुम्हाला माहिती आहे आणखी एक गोष्ट, हे झालं आपले बेस्ट फ्रेंड. पण असेच काही लोक आपल्या आयुष्यात असे असतात आजूबाजूला की आपल्याला असं वाटतं की ते आपले फ्रेंड्स आहेत, खूप चांगले आहेत, आपल्याशी खूप गोडीने बोलतात, खूप गोडीगुलाबीने बोलतात, आपल्याला खूप जीव लावतात. असं वाटतं आपल्याला ही लोकं आपल्याबद्दल किती चांगला विचार करतात, किती छान आहेत ही लोकं. पण हे लोकं आपल्या तोंडावर आपल्याशी गोड बोलतात आणि मागून हेच दुसऱ्यांकडे जाऊन तुमची निंदा करतात, तुमच्याबद्दल वाईट सेट बोलतात. तर हे लोकं गेमर असतात, गेमर. अशा लोकांपासून सावधान राहा. गोडबोले म्हणतात त्यांना, पण अशा लोकांपासून सावधान राहायचं आपण. पण टेन्शन घेऊ नका. असे कितीही गेमर तुमच्या आयुष्यात असतील ना, तरी वरती आहे ना आपला मेन गेमर, आपला बाप्पा. या अशा छोट्या मोठ्या गेमर्सला बघायला तो बसला आहे वरती. तुमचं मन चांगलं ठेवा आणि तुमच्या मनात काहीही कोणाबद्दल वाईट विचार ठेवू नका. तो तुमचं रक्षण करणार. अशा सगळ्या गेमरला मात द्यायला आपला बाप्पा बसला आहे, आपला मेन गेमर. त्या गेमरपुढे कुणाचंच काहीच चालत नाही. त्यामुळे छान राहा. आणि एक लक्षात घ्या, कितीही मित्र मैत्रिणी कितीही तुमच्या आयुष्यात येऊ देत, पण शेवटी तुम्हाला तुमचं आयुष्य एकट्याने जगायचं आहे. लोक येतात जातात आणि आजकाल तर कलियुग आहे. कुणीही असं म्हणायला अगदी निस्वार्थपणे आपल्याला प्रेम नाही करत किंवा आपण जीव वाळून टाकतो, पण ते वाळून नाही टाकत. त्यामुळे विचार नाही करायचा. एक लक्षात घ्या, तुम्ही स्वतः बेस्ट फ्रेंड आहात. स्वतःचे बेस्ट फ्रेंड आहात आणि सगळ्यात आधी आपल्याला काळजी घ्यायची आपल्या स्वतःची. जर तुम्ही व्यवस्थित असाल, तुमच्या हृदयाची काळजी, तुमच्या मनाची काळजी तुम्ही स्वतः पहिला घ्यायची आहे. कारण तुम्ही स्वतः बेस्ट फ्रेंड आहात. जर तुम्हालाच काही झालं तर काय फायदा? तुम्हीच जर खचलात तर काय फायदा? तुमचंच नुकसान होणार आहे. त्यामुळे स्ट्रॉंग व्हा. आपल्या मनाचा, आपल्या हृदयाचा विचार करा. त्याचा विचार पहिला करा आणि त्यानंतर आपण स्वतःचे फ्रेंड आहोतच. बना स्वतःचे फ्रेंड. स्वतःच्या मनाचा, हृदयाचा विचार करा. त्याला जास्त त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आयुष्यात आले गेलेल्या लोकांचा विचार करून तुमच्या स्वतःला त्रास करून मुळीच घेऊ नका. अजिबात घेऊ नका. आणि एक लक्षात घ्या, आपला सगळ्यात बेस्ट फ्रेंड आपला बाप्पा आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. बरं, तुमचं कधीच वाईट होणार नाही आणि तुम्हाला नेहमी तुम्ही
स्ट्रॉंग राहाल, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आपलं कर्म करत राहा. बस इतकंच सांगेल.